भाईंदर पश्चिम परिसरात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी पोलीस ठाण्याला घेराव घातलाय। पोलिसांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदारांनी केली। भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते आहेत, संजीव चव्हाण जी चांगलं काम करतात। हे आमच्या ऑफिसच्या बाहेर रात्री 11 वाजता उभे होते। त्या ठिकाणी जे गाडी घेऊन येत होते त्यावेळी एक ओळखीचा व्यक्ती होता, आशिष तिवारी, त्यांनी बॉनेटवर हात मारला आणि गाडी थांबवली। ह्यांना वाटलं ओळखीचा व्यक्ती आहे, काही काम असेल, पण ज्यावेळी उतरला त्याला मिठी मारली, पकडलं आणि मिठी मारून दाबला आणि आजूबाजूने इकडनं दोन तिकडनं दोन सगळीकडे येऊन मुलं मारहाण सुरुवात केली। या भाईंदर वेस्ट मध्ये आम्ही खपून घेणार नाही। आम्ही सुद्धा अशा प्रकारची काही घटना घडली तर त्याच्यावर कारवाई करायलाच लावणार। एक शिवसेनेचा कार्यकर्ता होता ज्याचं नाव आहे आशिष तिवारी, त्यांनी माझी गाडी थांबवली। तो माझी गलीमध्ये राहत होता, त्याला मी ओळखतो। मैं गाड़ी के नीचे उतरा तो उसने मुझे पकड़ लिया, यानी मला पकड़ लिया। पकड़ने के बाद उन्होंने मुझे अचानक से कई लड़के लोग आ गए इधर उधर से और उन्होंने मेरे साथ मारहाण की। मी सकाळी आलो होतो, सगळं प्रकरण मी साहेबांना सांगितलं। त्यांनी माझी एनसी घेतली, एनसी घेऊन मला सांगितले कारवाई करणार। संध्यापर्यंत काय कारवाई झाली। पुण्यात आजपासून 3 दिवस ड्राय डे असेल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बार, देशी दारूची दुकानं बंद असतील। आजपासून 16 जानेवारीपर्यंत दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मतदान निर्भयमुक्त वातावरणात व्हावं यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 3 दिवस ड्राय डे घोषित करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।